अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, घडतात. कधी बॉल आउटही पाहायला मिळाला. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला आपण करतोय सुरुवात. दिवेश म्हात्रे, दैवत पाटील ही सलामीची जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमकडनं दाखल झाली. टॉस जिंकला तो निळकंठेश्वर उलवे टीमने आणि टीमने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. 4 षटकांची लढत, पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पुन्हा एकदा चंदन मडवी जो नुकताच संपन्न झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. अष्टबैलू कामगिरी बॅटच्या साह्याने, बॉलच्या साह्याने त्याने केली. तो पहिल्या षटकामध्ये. मॅचला करूया सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल वायडी षटकाचा प्रयत्न, लाईन कापण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनचा चॉप करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झाला नाही. कारण इकडे गली पॉइंट थर्डमॅनला क्षेत्र खाली आहे, तिथे त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल बीट झाला. डॉट बॉलने सुरुवात चंदन मडवीची. चांगला बॉल, एक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल, अवे फ्रॉम द बॉडी होता, मात्र पंच सांगतात लाईन खराब आहे. उजव्या यष्टीपासून जास्त बाहेर जाणारा बॉल होता. खरं तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि बॅट्समनने रीच बनवली होती, चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी गेला होता, मात्र तिथे एज लागण्याचे चान्सेस बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. एकदा धावफलकावर आली अवंतरच्या स्वरूपात या इनिंगमध्ये. इथे खाली राहिला बॉल टप्पा पडल्यानंतर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वैविध्यता पहा किती पाहायला मिळते चंदन मडवीकडनं. पहिला बॉल देखील अशाच पद्धतीने थोडासा शरीरापासून दूरवर, त्यानंतर दुसरा बॉल थोडीशी लाईन खराब, वाईड आला, त्यानंतर हा बॉल अगदी विकेट टू विकेट यष्ट्यांच्या वरून निघून गेला. 2 बॉल झाले, 1 धाव खर्च केली आहे एनसीसी उलवे. चंदन मडवी पहिलं षटक, राईट अमोर द विकेट. लोअर फुलटॉस बॉल, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, इथे घात झालाय. महेंद्र मडवी तैनात होते शॉट कव्हरला, कोणती चुकी अपेक्षित नसणार आहे आणि पहिला धक्का, पहिलं यश चंदन मडवी आणि एनसीसी उलवे टीमला. दिवेश म्हात्रे बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला असेल starcricket.in माध्यमातून. महेंद्र मडवी अगदी योग्य मुवमेंटला जम घेतली. हा अंदाज खूप महत्वाचा आहे, तुमचा बॉडी बॅलन्स खूप महत्वाचा आहे. अन्यथा मागे चौकार गेला असता जर मिसफील्ड झाली असती. तर योग्य मुवमेंटला जम घेतली महेंद्र मडवींनी आणि हा झेल मात्र टिपला. फटका चांगला होता दिवेश म्हात्रेचा, मात्र थोडं एलिव्हेशन मिळायला हवं, थोडी उंची मिळाली असती तर सहजरित्या इनफिल्ड क्लिअर झाली असती, मात्र इथे ती झाली नाही. एक चांगला झेल टिपला महेंद्र मडवीने आणि विकेट मिळाली चंदन मडवीला. पहिला गडी गमावलाय आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमने. दिवेश म्हात्रे बॅटच्या साह्याने कोणती धाव बनवू शकला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुदीप ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर. विनर्स वर्सेस विनर्स आपल्याला ही लढत पाहायला मिळते. दिवस तिसरा, सामना क्रमांक 3 प्रगतीपथावर पूर्वार्ध आपण अनुभवताय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सुदीप ठाकूर ऑन स्ट्राइक. एज लागलीये, बॉल चाललाय पाठीमागे, लॉंग स्टॉप क्लिअर करतोय आणि हा एक चांगला चौकार प्राप्त करतोय बॅट्समन सुदीप ठाकूर. स्लिपच्या बाजूने चेंडू मात्र निघून गेला. शॉट थर्डमॅन आणि फ्लाय स्लिप आहे आणि त्याच्यामधून बॉलने मात्र वळसा घेतला. 4 धावा मिळाल्या, स्कोर पोचला 5 वर. हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, इथे थोडी उसळी प्राप्त केली चेंडूने. गुडलाईन स्पॉटवर चेंडू हिट केल्यानंतर चांगली उसळी इथे प्राप्त करतोय चंदन मडवी. एक चांगली ऍक्शन आहे त्याच्याकडे, चांगला एक 10 ते 12 पावलांचा सुंदर असा रनअप त्याचा आणि चेंडूला चांगलं टर्न करण्याची, मध्ये मध्ये यॉर्कर, मध्ये मध्ये बाउन्सर टाकण्याची एबिलिटी त्याच्याकडे, ती क्षमता त्याच्याकडे. सुंदर कमबॅक चौकारानंतर त्याने केलंय. द्विधा मनस्थितीमध्ये होते, मात्र शेवटला रोखलं बॅट्समनने स्वतःला आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण लाईन खराब होती. अवांतर धाव मिळाली, अवांतर चेंडू मिळाला. फटका खेळण्यासाठी गेले होते सुदीप ठाकूर, बॅट नेली होती, मात्र अंतिमच्या मोमेंटला थांबवलं स्वतःला, संयम दाखवला आणि फायदा झाला. धावसंख्या झाली ती 6 धावा.
हो, पुन्हा एकदा बाउन्सरने शेवट केलाय. कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. डॉट बॉलने पहिलं षटक संपलंय आणि एक विकेट गमावता आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. तो एक तो चौकार सोडला तर माफक षटक आहे. इकॉनॉमिकल स्पेल होता. चंदन मडवी थोडासा थकलेला जाणवतोय कारण बॅक टू बॅक चांगला परफॉर्मन्स बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चालला पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये देखील पॉवर प्लेची षटकाची सुरुवात करत असताना सुंदर गोलंदाजी त्याने साकारली आहे. विकेट मिळवला दिवेश म्हात्रेचा अगदी तिसऱ्याच बॉलवर 0 धावसंख्येवर त्याला बाद केलं. खातं उघडू दिलं नाही आणि तदनंतर मात्र सुंदर अशी गोलंदाजी. 6 धावा 1 विकेट. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना तरघरच्या विरुद्ध गोलंदाजांचा अक्षरशः दबदबा पाहायला मिळाला होता. 26 धावांवर रोखलं होतं 5 षटकांमध्ये तरघर टीमला. इथे बघूया आता तशाच पद्धतीची कामगिरी करतात का गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आता बॅटिंग करत असताना कामगिरी साकारावी लागेल चांगल्या पद्धतीने. एनसीसी उलवेच्या विरुद्ध भावेश खारकर. पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय समोर टाकलाय ऑन साइडला हुक केलंय फिल्डर पोहोचलाय डीप स्क्वेअर लेग वरनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वेल जज अँड वेल टेकन हा कॅच आणि दुसरी विकेट गमावतोय तो आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर हा संघ. पाहायला मिळाला आदेशच्या माध्यमातून. विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर भावेश खारकरला. उंची जास्त मिळाली होती आणि अंतर मात्र कमी पाहायला मिळालं. लांबी थोडी कमी मिळाली आणि त्यामुळे विकेट मिळाली. दैवत पाटीलला तोही 0वर बाद झालाय. बॅटच्या साह्याने जास्त कॉन्ट्रीब्युशन दिले नाहीये. चांगली फाईट पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहतोय आजूबाजूच्याच परिसरातील सर्व संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात. प्रीमियर लीग आली की एकत्र खेळत असतात. त्यामुळे प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रत्येकाला ठाऊक आहे आणि तिथे कुठेतरी घालण्याचा प्रयत्न होईल. ते तुम्हाला इम्प्रोवाइज करावं लागेल. त्या गोष्टी तुमचे वीक पॉईंट्स तुम्हाला त्यावर काम करावं लागेल. अन्यथा दुसरा समोरचा संघ त्याचा फायदा उचलेल हे निश्चित आहे. आणि भावेश खारकरने बघा पहिल्या बॉलवर आखो टप्प्यात चेंडू टाकला. हुक मारण्याचा प्रयत्न बॅट्समनचा पाहायला मिळाला. दैवत पाटील तिकडे आदेशने चांगला जज केलं बॉलला. शेवटच्या मोमेंटला कॅच पकडली. सुजित ठाकूर न्यू बॅटर. पार्टनरशिपची गरज आहे सुजित आणि सुदीपला. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस टाकलाय आडव्या बॅटने गॅपमधनं खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला फिल्डर पोहोचतोय मिड विकेट वरून. 2 बाउन्स बॉलला कलेक्ट करतो. 1च रन मिळणार. चांगला आवाज आला होता. सुमधुर आवाज या क्रीडांगणावर दुमदुमला. मात्र अलॉंग द अगदी क्षेत्ररक्षक पोहोचला वेळेवर. धाव मिळाली 1च. धावसंख्या झाली ती 7. 2 गडी बाद 7 धावा. हो चांगला चेंडू होता. प्रचंड वेगाने सबमरीन डिलिव्हरी होती. अक्षरशः खाली राहिला बॉल. बॅटची एज लागली. त्यानंतर जास्त काही अंतर पार करू शकला नाही. अगदी बॉडीवर जाऊन बॉल आदळला. रन मिळाली सिंगल. चांगली गोलंदाजी भावेश खारकर. 3 बॉल 2 धावा 1 विकेट आतापर्यंत. पूर्णपणे थांबवून ठेवलंय जखडून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या भावेशने. मात्र पलटवार करतायत बॅट्समन. संघर्ष करतायत. क्षेत्ररक्षक आहे 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करतोय. सिंगलच मिळणार आहे. इथे विकेट गमावणं परवडणार नाही आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमला. त्यामुळे दुसऱ्या धावेचा अजिबात प्रयत्न केला जात नाहीये. आतापर्यंत 3 बॉलवर 3 सिंगल आल्यात. 4 बॉलमध्ये 3 धावा 1 विकेट. इकॉनॉमिकल स्पेल ठरवू शकतं हे. सुदीप ठाकूर 5 वर खेळतोय. हो खराब लाईन. चेंडूला सरळ सोडून दिलं विकेट किपरकडे जात असताना आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय.
अवांतर धाव खर्च केली. खरं तर थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, जेणेकरून रडारमध्ये चेंडू जाणार नाही. विकेट करण्यासाठी कोणतीही संधी द्यायची नाहीये बॅट्समनला, हा जणू विचार केलाय तो गोलंदाज भावेश खारकरने. यावेळेस स्टॉपेज लागली आहे, पाठीमागे बॉल चाललाय आणि शॉट फाईन लेगला फिल्डर तैनात आहे, त्याच्यासाठी सोपा झेल भावेश खारकरला मिळतं. या ओव्हर मधलं हे दुसरं यश. सुदीप ठाकूर होतोय बाद. सुंदर असा स्पेल पाहायला मिळतोय. भावेश खारकर अगदी टिचून मारा, एक अवांतर धाव पण जर सोडली तर उर्वरित सर्व चेंडू अगदी नियंत्रणबद्ध पाहायला मिळालेत. कंट्रोल बॉलिंग त्याची साकारताना तो पाहायला मिळतोय. 2 विकेट्स त्याच्या या स्पेलमध्ये आल्यात. 4 षटकांची लढत आहे. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. त्या वाईडमुळे 1 धाव मिळाली. मात्र एकच चौकार आला, सुदीप ठाकूरने तो मारला, तोही बाद झालाय. तन्मय ठाकूर त्याची साथ देते. सुजित ठाकूर नॉन स्ट्राईकला जो 2 वर खेळतोय. हो, चांगला फटका होता, लॉफ केलं बॉलला ऑन साइडला. फिल्डर अगदी सहज पोचतोय, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करतोय. चांगलं षटक इथे पाहायला मिळतंय. संपत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 11 धावा. डीजे मास्टर ओमकार सादर करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर आपण पाहतोय महाराजांचा जन्म झाला. धावसंख्या 11 आहे. 11 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. महेंद्र मडवी तिसऱ्या ओव्हरमध्ये. सध्या पार्टनरशिपची गरज आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमला आणि धावांची गरज आहे. पार्टनरशिप आणि प्लस धावा दोन्ही आवश्यक. पहिलाच बॉल फ्रंट फुटवरनं खेळून काढण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला जाईल तिकडे. अलॉंग द कार्पेट चेंडू गेला होता. धावसंख्या 1च मिळते. 12 धावा धावफलकावर, माफक धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांचा सामना, 40 प्लस धावा इथे यायला हव्या. मात्र एक्सलेशन करू शकतात. अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. 11 बॉलमध्ये 4-5 जरी मोठे फटके आले तरी काम होऊ शकतं. आणि फुलटॉस बॉल टाकलाय, ड्राईव्ह केलं होतं. खरं तर फुलटॉस होता, मात्र शरीरापासून दूर होता आणि तिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते. शरीराच्या जवळ असता तर ऑन साइडला भिरकावून दिला आता बॅट्समनने हा बॉल. मात्र शरीरापासून दूरवर हा फुलटॉस होता, त्यामुळे ड्राईव्ह केलं होतं. एक्स्ट्रा कव्हर अँड लॉंग ऑफच्या मध्ये तिथे थोडीशी खराब फिल्डिंग. 2 धावा मिळाल्या. स्कोर पुढे सरकला 14च्या घरामध्ये. सुजित ठाकूर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर आहे. आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. ती आक्रमकता आता दाखवावी लागेल या मॅच मध्ये. हो, खाली राहिला बॉल, खाली राहिला आणि वन बाउन्स पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला वाटलं की थोडासा बाउन्स मिळेल या बॉलवर, बॅट फिरवली त्याने, मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. गोलंदाजांना भरपूर पोषक आणि पूरक खेळपट्टी आहे. बाहेर वळवला बॉलला, कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वळसा घेतला बॉलने आणि इथे डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येतात. आता थोडीशी हितगुजची चर्चेची गरज आहे, डिस्कशनची गरज आहे, कानमंत्र देण्याची गरज आहे. सुजित ठाकूर अनुभवी फलंदाज आहे, चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. तन्मय ठाकूर सध्या त्याची साथ देतोय. मात्र सध्या महेंद्र मडवीचं वर्चस्व. यावेळेस ऑन साइडला भिरवलाय बॉलला, फिल्डर आहे बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप होतोय. नुसता कॅच ड्रॉप होत नाही या आदेशकडनं, तर चौकारही जातोय आणि एक नवसंजीवनी देणारा चौकार येतोय सुजित ठाकूरच्या बॅटमधून.
मध्ये 2 ओव्हर नंतर 11 स्कोर होता. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधील. पुन्हा फुल टॉस, यावेळेस गॅप मधनं शॉट, फाईन लेग आणि लेग स्लिपच्या मधून बॉलला काढलाय. वेल टायमिंग आणि वेल जज हा शॉट. चांगलं शॉट सिलेक्शन. बॅक टू बॅक 2 चौकार आणि तिसऱ्या ओव्हरचा झालाय एंड आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. चला पहिला कॉल नेक्स्ट मॅच टॉस साठी. महेश स्पोर्ट्स शेलगर आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे. टॉस कॅप्टन्सला विनंती की आपण व्यासपटावर येऊन आसनस्थ व्हायचं. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर 2 चौकार आणि त्या 2 चौकाराने धावफलकामध्ये भरपूर उलथापालथ केली. 22 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता शेवटचे 6 चेंडूमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा तरी यायला हव्या. एक फायटिंग टोटल इथे गरजेची आहे, कारण एनसीसी उल्वे संघाने मगाशी पहिला अगदी 2 बॉल 3चा सामनाही जिंकून काढला. शेवटपर्यंत फाईट देणारा संघ आहे. चिवट संघ, चिकाटी असलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर, त्याच तोलामोलाचा, त्याच कॅलिबरचा आणि त्याच पोटेन्शियलचा हा संघ. संकेत भोईरचा पहिला बॉल, फटका फसला पूर्णपणे. फिल्डर बॉलच्या खाली, फाईन लेग वरना स्क्वेअर लेगला धावतोय. 30 यार्डच्या आतमध्ये हा झेल टिपतोय आणि पहिल्या बॉलवर संकेत भोईरला यश. तन्मय ठाकूर बाद. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सध्या क्रीडांगणाच्या आत. बीट केलं त्याला. चेंज ऑफ पेस, गती काढून घेतली या बॉलवर संकेत भोईर. चाणाक्ष चतुर गोलंदाज आहे, परिपक्व गोलंदाज आहे. धावसंख्या थांबली आहे 22 वर. 22 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. क्षमता प्रथमेशकडे देखील आहे. फुल टॉस टाकलाय, फायदा उचलता आला नाहीये. विकेट किपर पोहोचणार नाही, एक सिंगल मिळणार. बॅटच्या खरं तर टोला बॉल लागला, बॉटमला बॉल लागला. मिडल झाला असता तर डेफिनेटली हा सीमारेषा बाहेरच जाणारा बॉल होता, कारण प्रथमेश ठाकूरकडे देखील ती क्षमता आहे आणि गेल्या मॅच मध्ये त्याने ती क्षमता दाखवली होती. सिंगल मिळते, स्कोर पुढे सरकतोय 23. सुजित ठाकूर ऑन स्ट्राइक. फुल टॉस, ज्युसी फुल टॉस टाकलाय. बॅट फिरवली आडव्या बॅटने, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉलवर 3 चौकार आलेत आता सुजित ठाकूरच्या बॅटमधनं गेल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर, आणि इथे या ओव्हरचा पहिला बॉल फेस करत असताना चौकार. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलवर 2 जरी मोठे फटके आले ना तरी एक चांगली टोटल येईल. आणि बघा त्यासाठी रणनीती आखली जाते थांबवण्यासाठी त्या धावा एनसीसी उल्वे टीम कडनं. फील्ड प्लेसमेंट मध्ये वारंवार बदलाव केला जातोय सुजित ठाकूर साठी. स्लोवर 1 बॉल, पुन्हा एकदा गती परिवर्तन. हलकीशी फ्लाइट दिली होती या बॉलला, फ्लाइट विथ द लिटिल बिट ऑफ टर्न. दोन्ही गोष्टी इथे टाकल्या संकेत भोईरने. आपण तीच चर्चा करतोय. परिपक्व गोलंदाज आहे, मार्क पडल्यानंतर कसं सावरायचंय त्याला माहिती आहे. पुन्हा एकदा मात्र इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आहे. खेळाडू बनेल फक्त प्रेक्षक आणि दर्शक. बॉल फ्लाय होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट चांगला केलाय तो सुजित ठाकूरने, षटकार ढोकून, आणि स्कोर जाऊन थांबलाय तो 33 रन्स आणि 34 धावांचं लक्ष सेट केलंय नीलकंठेश्वर उल्वे टीम समोर. चला आपण थोडा टॉस साठी कॉल करूया. नेक्स्ट मॅच महेश स्पोर्ट्स शेलगर
आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅचचा. 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष निळकंठेश्वर उलवे टीम समोर असणार आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिली. चंदन मडवी 6 धावा 1 विकेट, भावेश खारकर 5 धावा 2 विकेट्स, 11 स्कोर होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये महेंद्र मडवी 11 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर 2 चौकार जे सुजित ठाकूरने मारले. आणि संकेत भोईर सुरुवात झाली विकेटने. पहिल्या 3 बॉलवर सिंगलच आली होती, मात्र पुढच्या 3 बॉलवर 10 धावा आल्या. आणि जिथे सुजित ठाकूरची बॅट चालली, 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 10 चेंडू त्याने फेस करत असताना दिलं आपल्या टीमसाठी. आणि त्या 22 धावांच्या जोरावर 33 धावा उभारल्या त्या आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमने. आता येणारे 24 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष असणार आहे ते निळकंठेश्वर उलवे टीम समोर. म्हणजे प्रति षटक 11ची सरासरी जवळजवळ इथे आवश्यक आहे. तर टॉस आपण करतोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत ते म्हणजे आत्मारामजी म्हात्रे सर यांना. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सुयोग कोळी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन जॉईंट होत आहेत. महेश स्पोर्ट्स शेलगर, मंगस्मृती कोंबडभुजे. तो महेश स्पोर्ट्स शेलगर संघाने टॉस जिंकला. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि दुसऱ्या सत्राला करूया सुरुवात. ऐकूया आत्मारामजी म्हात्रे सर यांना. हॅलो. हॅलो.
जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित टेनिस क्रिकेटची भव्य दिवस स्पर्धा आपण बघतात. त्यातलाच तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर विपक्ष NCC उल्वे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांनी NCC उल्वे या संघासमोर 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये येते. बघूया मगासी ज्या संघानं 56 धावांचा पाठलाग सक्सेसफुली केला होता, एक चेंडू ठेवून 56 धावांचा पाठलाग ज्याने केला होता त्याला आता या 8.50 या सरासरीनं 34 धावा जमाव्या लागतील. पण त्यांच्यासमोर आता जो संघ आहे तो आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होतं की समोरच्या संघाला 5 षटकामध्ये फक्त 26 धावांवर रोखलं होतं. यावरून त्यांची गोलंदाजी किती चांगल्या रीतीची आहे ते सुद्धा आपल्या लक्षात येईल. पण सध्या मैदानामध्ये खेळणारे दोन संघ काय करतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. दुसऱ्या फेरीतला अतिशय महत्त्वाचा सामना आणि त्यामध्ये सलामीची जोडी प्रतीश पाटील आणि सिद्धू मडवी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर कुठल्या गोलंदाजाचा वापर करील जो P1चं षटक टाकेल आणि षटकामध्ये कमीत कमी धावा देऊन विकेट्स आपल्या संघासाठी मिळविल. ब्रेक थ्रू, अर्ली ब्रेक थ्रू महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही छोट्याशा धावसंख्येचं रक्षण करत असताना तर अर्ली ब्रेक थ्रू अतिशय महत्त्वाचं असतं. पण ते मिळणार का या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या षटकामध्ये शोधणार आहोत. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक P1मध्ये उभे असतील. सामना चालू झाल्याचा इशारा पंच प्रवीण पवार पनवेलवरून बिलॉंग करतात. इशारा केला जातात. पहिले षटक फेकण्यासाठी दैवत पाटील येतोय. राईट हँड राऊंड विकेट मारा तो करणारा क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांनी उभा केलेला आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. P1चं षटक अतिशय महत्त्वाचं. एक फ्लाइंग स्लिप आहे, गली आहे, पॉईंट आहे, कवर आहे, असं पण क्षेत्ररक्षण त्याने लावलेलं आहे. आणि पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू पडला, जोरदार ऑफिल केलं गेलं आहे. कॅच बिहाइंड द विकेटसाठी जोरदार ऑफिल केलं जातं आहे पण पंचावर त्याचा काही परिणाम होत नाही. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू, चांगला डिलिव्हर झाला होता. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला आणि चेंडू जातोय तो निर्धाव चेंडू जातोय. अपील केलं होतं पंचांकडे, जोरदार अपील केलं होतं. कॉन्फिडन्स उत्साह होता, त्यामध्ये उत्साह होता त्यांच्यामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. काय जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त चेंडू फेकला होता. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर फेकला आहे आणि प्रतीश पाटीलला तो चेंडू खेळणे असमर्थ ठरला. चेंडू जातोय निर्धाव. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकं आहेत. यावेळी यार्क चेंडू डिफेन्समधून चेंडू काढला, कव्हरमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथं आहे, पॉईंटचे क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू उचलतोय फेकीपर्यंत. एक धाव प्रतीश पाटील आपली पूर्ण करतोय. संघाचं खातं अकाउंट खोलतोय. आता 33 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चांगली लढत बघते, चांगलं क्रिकेट या मैदानावर आपण 3 दिवस झाले अनुभवते. चांगल्या प्रकारचे स्पर्धा रंगलेली जातोय. आयोजकांनी उत्कृष्ट अशी मेहनत घेतली आणि प्रत्येक नियोजन त्यांचं यशस्वीरित्यानं त्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. मंगळवारी स्पर्धेला सुरुवात झाली, शुक्रवारी संध्याकाळी स्पर्धा संपताना आपल्याला दिसेल. तोपर्यंत मधला काल ज्याप्रमाणे आपण अनुभवला आहे, अप्रतिम असा खेळ बघितला आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक क्षेत्रामध्ये. यावेळी फुलटॉस चेंडू हवेमध्ये, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक लावला होता आणि पहिल्या चेंडूवर सिद्धूला परतावं लागेल. होता आणि पहिल्या 2 चेंडूवर 1 धाव आल्यानंतर पहिल्यांदा स्ट्राईक सिद्धू मडवी याच्याकडे आली होती. पुलटा चेंडू बघितला, चेंडूला लॉंग ऑफकडे मोठा फटका त्यांना मारायचा. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला पार करू शकला नाहीत आणि इथं चांगली सफलता प्राप्त करून देतोय तो दैवत पाटील. कर्णधारण त्याच्या हातामध्ये चेंडू दिला होता का त्याचं उत्तर तो देतोय, कारण अर्ली ब्रेक थ्रू त्यांना हवा होता. 34 धावांचे पाठलाग करायचा होता. त्यांना माहिती आहे धावसंख्या जरी छोटी असली तरी मैदानामध्ये जर आपण अचूकता राखली गोलंदाजीमध्ये
तर समोरच्या संघाला अडचणीत आणू शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. त्या अनुषंगाने उतरलेला हा गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये 1 धाव दिली, 1 विकेट मिळवली. आता चंदन मडवी येतोय. मगाशी सामनावीर काय जबरदस्त फलंदाजी केली होती, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं होतं आणि एकदा पलून 4 धावाने एकदा पलून 3 धावा त्याच्या बॅटमधून सुद्धा बघितलं. 25 धावांची खेळी करताना एकच चौकार म्हटलं त्याने बॅटमधून आला होता. तर 25 धावा काढल्या होतो. चंदन ट्रम्प कार्ड आहे LCC उल्वे संघाचा या मैदानावरचा. याचा चेंडू ब्लँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर त्या चेंडू बाहेर निघतोय. चेंडूवर जे बाकडे बोटं फिरवते ना, आपली हुकूमत राखते ना गोलंदाज, त्याचा अभ्यास किती दांडगा असेल, किती वेळा अशा प्रकारचा चेंडू टाकण्यासाठी किती वेळा त्याने प्रयत्न नेटमध्ये केले असतील. सराव महत्त्वाचा असतो. तुम्हाला तेव्हाच सक्सेस होता जेव्हा तुमचा सराव चांगला असतो. नेक्स्ट बॉल फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वायडिंग लॉंगरला क्षेत्ररक्षामध्ये चुकी झाली, चुकी झाली. चेंडू होते फरार, मिळतात धावा 4. मैदान फिदा आहे, तो फटके मारतो आणि मिसफील्ड करतात. आणि खेळाडूने क्षेत्राची काय घडलं, चेंडू त्याच्याकडे आला, पहिल्यांदा तो फेकण्याचा विचार करत होता, पण तुम्ही पहिल्यांदा चेंडू पकडा, त्यानंतर कुठच्या स्ट्राईकला फेकायचं त्याचा सुद्धा विचार करा, आणि तर गलत्यान होतं आणि अशा प्रकारची मिसफील्ड होते. यावेळेचा चांगला चेंडू पडल्यानंतर उडाला, गुडले स्पॉटवर चेंडू उडाला, खांद्याचा वापर केला होता. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं जातं आहे. तर दैवत थोडासा नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे की या षटकामध्ये 5 धावा गेल्या, त्या 5 जायला नको होत्या, 2 धावा वाचवता आपल्याला असतं. अशा पहिलं षटक P1चं संपलं जातं आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आणि धावा आल्या फक्त 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. येणाऱ्या आता 18 चेंडू बाकी असतील. 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आमचे गुणलेखक प्रणय म्हात्रे जबरदस्त गुणलेखन करतात. कालच्या दिवसामध्ये रोहित म्हात्रे होते आणि आज प्रणय म्हात्रे जबरदस्त गुणलेखक. ही आता क्वालिटी प्रत्येकडे बदललेली आहे आणि अशा प्रकारे गुणलेखकसुद्धा आपल्या गावागावातून तयार होतात. ही क्रिकेटसाठी फार चांगली गोष्ट आहे. 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकामध्ये शॉर्ट मीटिंग जास्त घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कारण इथं जर बघितलं तर इतर ठिकाणी जो सूर्यास्त होतो ना, म्हणजे मैदानामध्ये लवकर अंधार पडतो इथं, कारण उंच उंच बिल्डिंग असल्यामुळे लवकर इथं अंधार पडतं. 5:15ला सूर्यकिरण इथून दूरवर झाले जातात, दिसेनासे होतात. त्याच्यामुळे त्याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. दुसरं षटक फेकण्याचं येतो आहे मार्मिक ठाकूर होते. चांगली गोलंदाजी त्याच्याकडे सुद्धा आहे. सकाळच्या सत्रामध्ये बघितलं आपण आदेश स्पोर्ट शिवाजीनगरचं गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, आणि आत्तासुद्धा पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना, अप्रतिम गोलंदाजी केली ती दैवत पाटीलनी. दुसऱ्या षटकाचं सुरुवात करणार मार्मिक ठाकूर. सकाळच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजीची लाईन होती त्या लाईनमध्ये असा त्यांचं कर्णधार चालले, त्यांचा प्लॅनिंग ठरलेला आहे कुठला गोलंदाज कुठलं षटक टाकेल. जरा खेळ थोडंसं थांबवायचं आहे. माऊलींना विनंती आहे की सावकाश या. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण बघितले, नाणेफेकी झाले. महेश स्पोर्ट शेलगर विपक्ष मंगेश स्मृती कोंबडभुजे या 2 धांगाच्या दरम्यान, आणि शेलगर संघानं नाणेफेकी जिंकले. जसा सामना संपेल शेलगर संघानं निर्णयासकट मैदानामध्ये उतरायचं आहे. मार्मिक ठाकूरचा पहिला चेंडू, चांगला चेंडू, स्ट्रेट टू बॉलर, चेंडू टोला. क्षेत्ररक्षक तिथं आहे, एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावांचा प्रयत्न होत नाही, कारण क्षेत्ररक्षक अतिशय अचूक टप्प्यावर चेंडू फेकलाय त्यांनी. सरळ बॉलरच्या दिशेने चेंडू फेकला, 1 धाव मिळायला जातोय. येणारे चेंडू बाकी असतील ते 17, आणि 17 चेंडूमध्ये 28 धावा. संघाची धावसंख्या धावपटला लागते ती 6. अद्याप संघाचा संघनायक प्रतीश पाटील 3 चेंडू खेळला, 3 चेंडू फक्त 2 धावा. मगाशी सामन्यात सुरुवात करताना त्यांनी फार मोठी खेळी केली होती, चांगली सुरुवात. अशोक सरांचं आगमन झालंय. अशोक सरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळी चांगला चेंडूला मात्र चांगली दिशा दिली. पॉइंट रिजनमध्ये चेंडूला पाठवलाय, सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. थोडासा बाहेर टाकला होता, उचली घेतली होती, चंदन तयार होता. त्याला मात्र क्षेत्र खाली आहे, पॉईंटच्या रिजनमध्ये फक्त चेंडूला ढकलून दिला आणि त्यावर चेंडूला 4 धावा मिळाल्या.
अशोक सरांकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा आणि दुसरा चौकार आला आहे. जसं अशोक सरांनी घोषणा केली तसा दुसरा चौकार आलेला आहे. 4 धावा आणखी मिळतात, जर जोडल्या जातात त्यावेळी चांगलं क्रिकेट चंदनच्या माध्यमातून काय क्लासिक क्रिकेट करतोय. जसं या खेळाची डिमांड आहे त्याच्याबरोबर खेळतो. हे मैदान ज्याप्रमाणे खेळतो ना त्या मैदानाच्या अभ्यास करून तो क्रिकेट खेळताना दिसत. जास्त घाई करत नाही, फक्त दिशा दिली यावेळी. आणि अशोक सरांनी लावलेलं बक्षीस आता पटकावणार का? 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. संघाची धावसंख्या धावपट लागते 3, 14 धाव. मार्मिक ठाकूर थोडासा महाग ठरला जातोय. त्याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय. यावेळी चांगला फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडू मात्र त्याने पकडला आहे. चंदन होईल झेलबाद. क्षेत्रामध्ये असला तन्मय ठाकूरने चांगला झेल पकडला. पहिल्यांदा त्यांच्या हातून झेल निसटला होता. धावसंख्या धावपटावर लागले ते 14 धावा. येणारे 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. यावेळी मार्मिकने थोडासा आपला मारा बदलला. मिडल स्टंपला चेंडू टाकला, स्लोवर चेंडू टाकला होता आणि चंदनने हा चेंडू त्याची अपेक्षा होती की तितक्या लांब जाणार नाही, अशा प्रकारे 2 धावांसाठी मारायचा होता. त्याची मानसिकता तशी दिसत, पण चेंडू त्याच्या बॅटच्या एजवर लागला. खूप वर चढला चेंडू आणि तिथं असलेलं काम, बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलं. क्षेत्ररक्षक काम असतं, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उभे केलं आहे त्या क्षेत्राचं रक्षण करणं हे तुमचं पहिलं काम असतं आणि ते काम त्यांनी चोख बजावलं आहे. दुसरा फलंदाज होता झेल बाद. येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी अद्याप 20 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतोय, यश मडवी येतोय खेळण्यासाठी. पण तिकडे संघाचा संघनायक जो आहे प्रतीश पाटील अद्याप खामोश आहे, सावध आहे. त्याला माहिती आहे की सामना जास्त मोठा नाही. कुठल्याही क्षणी सामना जर फिरायचा असेल तर मैदानावर माझी विकेट सुरक्षित राखावी लागेल. मार्मिक ठाकूर परत आहे. 2 चेंडूवर 2 चौकार ठोकल्यानंतर तो परत आहे. यावेळी चांगला चेंडू टाकला होता, ऑफस्टंपवर चेंडू टाकला होता. चेंडूला थोडंसं पुश केलं आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातोय, थोडंसं चुकतोय, पुन्हा एकदा चुकी होतोय आणि जिथं 1 धाव होती तिथे 2 धाव मिळाल्या जातात. 2 धावांनी संघाचं धावफलक हल्लं जातं आहे. 16 धावा धावफलकावर लागलं जातं आहे. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. इथं 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये 18 आणखी धावांची गरज आहे. सध्या यश मडवी आणि प्रतीश पाटील ही नाबाद जोडी NCC उल्वे संघाच्या मैदानामध्ये आहे. इथे आदेश स्पोर्ट शिवाजीनगर संघाचा कर्णधार विचार करतो, एखादी विकेट, गोल्डन विकेट मला हवी आहे. इथं फुलटॉस चेंडू, तिथं क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असा झेल टिपला जातोय. फलंदाज होईल आणखी एक झेलबाद. थँक्यू डीजे. तर आता ज्यांची उपस्थिती लाभली ते खारकोपर गावचे अशोक सर घरत यांचा स्वागत सन्मान सूरजजी घरत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अशोक सर घरत यांचा स्वागत सन्मान केला जातोय. अंपायर रिव्ह्यू घेतला जाईल. चेंडूची हाईट चेक केली जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येईल. मैदानात पाणी घेऊन जा, मैदानात पाणीही घेऊन जा. विनंती असेल आयोजकांना की मैदानात पाणी घेऊन जा. आणि इथं पण तिसरे पंचायत या. बॉल उंचीचा, नो बॉलचा बघा, चेक करा. आपण हाईट ना तुम्ही सांगा आयोजक. दरम्यानच्या काळात आपण अशोक सरांचा इथेचे मान सन्मान बघितला आहे. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अशोक सरांचं आपण इथं स्वागत केलं आहे. योग्य डिलिव्हरी आहे, योग्य डिलिव्हरी आहे. आणि यावेळी फलंदाज बाद होते. चांगला झेल पकडला सुदीपनी, जो मिडॉन क्षेत्रामध्ये उभा होता. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 9-4 रन रेटने धाव जमावं लागतील. 12 चेंडू 18 धावा. बराच सामना शिल्लक आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होतोय.
आणि ही मिळालेली विकेट बरंच काही सांगून जाते, पण जोपर्यंत NCC उल्वे संघाचा कर्णधार मैदानामध्ये आहे, प्रतीश पाटील, त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याने अनेक वेळा अशा कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला खडतर प्रयत्न करता करता विजयाच्याकडे नेलेला आहे, विजयाचा शिल्पकार अनेक वेळा झालेला आहे. पण यावेळी काय घडणार, ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाच्या गोलंदाजीने, तशा गोलंदाजी होणार का? आणि नवीन गोलंदाज येतोय दिव्येश म्हात्रे, ज्यांनी सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये निर्धाव षटक फेकलं होतं. तो दिव्येश म्हात्रे आता पुन्हा एकदा गोलंदाजीला येतोय. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त सामना, प्रत्येक सामना रंगतोय, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा प्रत्येक सामना आपण इथं बघत आहोत. येणारे 12 चेंडू 18 धावा. आता प्रतीश पाटील संघाचा संगणक NCC उल्वे संघाचा काय योजना असतील, काय आक्रमण करणार का सिंगल डबल धाव घेणार? यावेळी चांगला चेंडू डबल मॅनमध्ये केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून येतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर पडल्यानंतर चेंडू आणखी बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. पहिल्यांदाच शिवाजीनगर 2 सामने खेळते, पहिल्यांदाच अवांतर चेंडू फेकला. याच्यावर तुम्हाला समजेल की त्यांची लाईन अँड लेंथ आणि शिस्तबद्धता क्रिकेटमधली काय आहे ते त्यांनी आज या मैदानात दाखवली. नेक्स्ट बॉल फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जाते, तर फलंदाज डायरेक्ट हिट झालेस तर कदाचित बाद होऊ शकला असता. एक धाव. बघतात ना अंपायर रिव्ह्यू सर? ओके, अंपायर रिव्ह्यू पुन्हा एकदा घेतलं जातं. या चेंडूची पाहणी केली जाईल, पडताळणी केली जाईल. तोपर्यंत एक धाव तर ॲड झालेले आहे. आणखी एखादी धाव ॲड होणार की काय होणार याचा निर्णय थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे. बघतायत पाहणी केली जात आहेत आयोजकांच्या माध्यमातून. अनेक दिग्गज आहेत, त्यांच्या माध्यमातून हे चेंडू चेक केला जातोय. इट्स नो बॉल, नो बॉल, इट्स नो बॉल. आणखी एक धाव जोडली जाईल. नो बॉलचा इशारा येतोय. यावेळी आणखी एक धाव जोडली जाते. संघाची धावसंख्या धावपड लागली जातोय ती 19 धावा. फ्री हिटचा चेंडू, पुढचा चेंडू बघा. आताच आपण प्रणय त्यांचं कौतुक केलं गोलंदाजीचं, आणि लगातार 2 चेंडू त्यांच्याने अवांतर फेकले. कधी कधी असं कौतुकसुद्धा माणसाला पचत नाही असं म्हटलं जातं. बॅक टू क्रिकेट. क्रिकेट बोलूया. येणारे चेंडू असतील अद्याप 12 आणि 12मध्ये 15 धावांची गरज. दूरवर फेकला होता, शरीरापासून फ्री हिट आहे. एक धाव पूर्ण केली जातं. झेल जरी पकडला तरी फलंदाजी तर बाद नसेल, पण धावच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात तुम्हाला विकेट मिळू शकते. 2 धाव मिळाल्या जातं, महत्त्वाच्या 2 धावा. येणारे चेंडू बाकी असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी 13 धावांची गरज आहे. सामना श्वास रोखून धरणारा सामना आज मैदानावर हल्ले प्रत्येकाकडून बघायला मिळतोय. दोन्ही संघाकडून इथे प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला बघायला मिळतं. प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि कुणाच्या बाजूनही क्रिकेटची देवता आज प्रसन्न होणार, आणि कुठला संघ आज दुसरा सामना जिंकून संध्याकाळच्या सत्रामध्ये तिसरा सामना खेळण्यासाठी येईल या प्रश्नाचं उत्तर दडले ते 11 चेंडूमध्ये. 11मध्ये बनायचे आहेत 13. यावेळी मोठा फटका, मोठा प्रहार, स्वीट साऊंड ऐकायला आला, आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. सांगू शकत नाही. सकाळच्या सामन्यामध्ये दिव्येशनं निर्धाव षटक फेकलं होतं, आणि आता आपण बघितलं 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेकले, त्यांनी धावा दिल्या त्या 11 धावा. हे सुद्धा क्रिकेटमध्ये घडू शकतं कधी कधी. ज्यावेळी क्षण तुमचा असावा लागतो, वेळ तुमची असावी लागते, पण या वेळची वेळ मला वाटतंय NCC उल्वे याच्या बाजून जाताना दिसतोय. 6 धावा आणखी जोडल्या जाते. त्यांनी 10 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. NCC उल्वे अतिशय सावध प्रवृत्तीने खेळणारा त्यांचा कर्णधार, त्याला माहीत आहे की मैदान मला राहायचं आहे, आणि जेव्हा कर्णधार अशा प्रकारचं योजना आखतो ना, आपल्या खेळाला प्रोत्साहन देतो, तो इतर खेळाडू चांगले खेळ करू शकतात. हे इथं NCC उल्वेचे कर्णधार दाखवून दिले. त्यांनी सिंगल धाव घेतल्या. इतर फलंदाजांना आक्रमण करायला सांगितलं, की त्यांनी सांगितलं शेवटच्या षटकावर मी राहीन. कदाचित अशा प्रकारची त्याची रणनीती. पण आत्ता समीकरण बघितलं तर येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 7 धावांची गरज.
चांगला चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न अक्षरशः पुढे घेतला होता फलंदाजाला, त्याच्या रेंजपासून थोडासा दूर चेंडू ठेवला होता. फ्रंटफूट येऊन मारण्याचा प्रयत्न, सिंगल धाव करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चेंडू जाते निर्धाव. येणारे चेंडू बाकी असतील 9 चेंडूमध्ये 7 धावा. सामना अद्याप बराच बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव निघेपर्यंत सामना कधी संपत नसतो हे गोलंदाज दाखवून दिलाय. फॉलोथ्रूमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याचे दूर चेंडू एकदा पूर्ण केले जातो आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चाणाक्षपणे दुसरी धाव घेतली. ती प्रतिष्ठा कॉल होता. मी डेंजर एंडला जाणार आहे पण मी सेफमध्ये जाणार हा त्याचा इरादा. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. दुसऱ्या फेरीतला अतिशय महत्त्वाचा सामना. एका बाजूला शिवाजीनगर, दुसऱ्या बाजूला उल्बे संघ. आणि आत्ता जर बघितलं सध्या उल्बे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, मार्गक्रमण करतोय. त्यांनी रस्ता बघितला आहे आणि रस्ता विजयाचा त्यांनी साफ केला. येणारे वादळं तुम्हाला रोखण्यासाठी येत नसतात, तर रस्ता साफ करण्यासाठी सुद्धा काही वादळं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. यावेळेचा चांगला चेंडूचा समाचार घेतला. क्षेत्ररक्षक तिथं आहे लॉंग ऑफला. फलंदाज होईल झेलबाद. तरी चांगला झेल पकडलाय अद्याप. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलले. येणारे 7 चेंडू आणि 5 धावा. हा शेवटचा चेंडू जर चांगल्या प्रकारे हाताला न गोलंदाजानं कदाचित निर्धाव केल्यानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये मज्जा येणार आहे. कारण शेवटच्या षटकामध्ये 5 धावा राहिल्यानं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये मज्जा येईल. पण या सामन्यावर या चेंडूवर मोठा फटका आला तर NCC उल्वेच्या ड्रायव्हर सीटवर आहे, ते ड्रायव्हर सीट त्यांची कायम राहणार आहे. शेवटच्या या षटकातल्या अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू निर्णायक विजयासाठी 5 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकसुद्धा जाणतात त्या 5 धावासुद्धा कदाचित गोलंदाजाला चांगल्या खूप होऊ शकतात. ते प्रत्येक वेळी दाखवलं आहे, गोलंदाजाने करून दाखवलं आहे. चेंडू दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता. थोडासा नाराज आहे दिव्येश म्हात्रे आपल्यावर की काय गोलंदाजी मी केली, काय अपेक्षा होती आणि अपेक्षेच्या विरुद्ध आपण गोलंदाजी केली तुझं जाणतोय. पण शेवटचे 2 चेंडू अतिशय चांगले टाकलेच, ते विकेट मिळाली, निर्धाव केले. अशा प्रकारे आता शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये निर्णायक विजयासाठी धावा जमावायच्या आहेत. त्या NCC उल्वे संघाला धावा जमावायच्या आहेत 5. या षटकामध्ये महागडे षटक दिव्येश 13 धावा खर्च केल्या. विश्वास टाकला. बघूया गोलंदाज दीक्षांत ठाकूरवर त्याने विश्वास दाखवला. दीक्षांत आपल्याला विजयाकडे घेऊन जाईल ही अपेक्षा आहे गोलंदाजाला. पण इथं NCC उल्वे संघाचा कर्णधार 3 धावांवर खेळतोय. ओपनिंगला आलाय, 4 चेंडूला सामोरे गेलाय. यावेळी चांगला फटका मारायचा क्षेत्ररक्षक तिथं आहे. झेल पकडला जातोय. फलंदाज होईल झेलबाद. बरंच काही सांगून जाते. पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक रंगतदार रंगत तयार होतोय. हा सामना वाटतोय तितका सोपा नाही. प्रत्येक मैदानावर कुठलीही धावसंख्या तुम्ही डिपेंड करू शकता हे या मैदानानं आजपर्यंत खेळानं आपल्याला दाखवून दिलंय आणि सातत्यानं तेच नाट्यमय मैदानामध्ये घडताना दिसतोय. 5 चेंडू निर्णायक विजयासाठी 5 धावांची गरज. ही 4 दिवसाची स्पर्धा आणि ही 4 दिवसीय स्पर्धा कव्हर करणारे आपले पंच कमिटी बघते विशाल पाटील सर, रसायने प्रवीण पवार पनवेल आणि आमचे मित्र संतोष चौधरी शिरडोन हे सुद्धा बघताय. कालच्या सामन्यामध्ये नव्हते, परवाच्या सामन्यामध्ये होते. आज आणि उद्यासुद्धा ते आपल्याकडे बघायला मिळतील. पण सामन्याकडे उद्या येणारे 5 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 5 धावांची गरज. जबरदस्त रंगतदार सामना. यावेळी चांगला चेंडू फेकला होता आणि डायरेक्ट फेकी झालेली आहे. नॉट आउटचा इशारा पंचांकडून येते. एक धाव कसा बसा चेंडू ढकलून काढला. काय चेंडू फेकी केली होती. फलंदाजाला चेंडू समजलाच नाही, जागेवर चेंडू राहिला. पण एक धाव महत्त्वाची मिळाली. येणारे 4 चेंडू निर्णायक विजयासाठी आणखी 4 धावांची गरज आहे.
4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. सामना अद्याप संपलेला नाही, कारण कुठलाही संघ अद्याप जिंकलेला नाही. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. दोन्ही संघांनी जोर लावला आहे. आज सामना जिंकण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ मैदानात उतरला आहे. दोन संघांची झुंज आज मैदान बघायला मिळते. दोन संघांचा खेळ आज विजयाच्या दिशेनं जाताना दिसतोय. पण बघूया काय घडणार. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 4 धावांची गरज. दीक्षांत ठाकूर 2 चेंडू फेकले, 1 धाव दिली, 1 विकेट मिळवली महत्त्वाची कर्णधाराची. चांगला चेंडू बघितलाय. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता. मिडल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. ज्या प्रकारे चेंडू उचलला त्याच दिशेने फेकला त्याच प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण. आता 3 चेंडू निर्णायक विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 3. काय सामना रंगला. प्रत्येक सामना अतितटीची लढत या मैदानानं अनुभवली. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांची स्पर्धा अतिशय दिव्य आणि भव्य आणि दिव्यत्व प्राप्त करताना प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. यावरचा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथं आहे. क्षेत्ररक्षक गडबडलाय. शेवटच्या क्षणाला त्याच्याकडून चूक झाली आणि चुकीचा परिणाम झाला की 1 धाव एक्स्ट्रा निघाली. 2 धाव मिळाल्या जातात. आता चेंडू बाकी असतील ते 2 आणि 2 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 1 धावाची गरज आहे. बघूया इथं आदेश पोट शिवाजीनगरचा कर्णधार करणे ते आखतोय का 1 धाव रोखण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 1 धाव. प्रत्येक क्षणी सामना बदलत असतो. तुमचे क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचे पाहिजे. जेव्हा या मैदानात तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना एक जाणारी एक्स्ट्रा धाव तुमच्या संघाला पराभवाच्या दिशेनं नेत असतो. हे प्रत्येक वेळी आपण बघितलं ना, तेच झालं. पण अद्याप सामना काही संपलेला नाही. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत NCC उल्वे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार नाही. हे सुद्धा त्यांना सुद्धा माहिती आहे आणि शिवाजीनगर संघाला सुद्धा माहिती आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी क्षेत्ररक्षण आता मात्र जवळ बोलवलं आहे. क्षेत्ररक्षण जवळ घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव रोखायची आहे त्यांना. त्यासाठी चाललेले प्रयत्न आहे. 2 चेंडू निर्णायक विजयासाठी 1 धावाची गरज आहे. प्रेशर दोन्ही संघांवर आहे. दोन्ही संघाच्या खेळावर प्रेशर आहे. फलंदाजावर प्रेशर आहे, गोलंदाजावर प्रेशर आहे, क्षेत्ररक्षणावर सुद्धा प्रेशर आहे ह्या चेंडूचा. कारण चेंडू बाकी आहे 2 आणि 2 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 1 धावाची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. दीक्षांत ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे की 1 धाव रोखण्यासाठी मला प्रयत्न करावे लागेल. धावायला सुरुवात केली. 2 चेंडू निर्णायक विजयासाठी 1 धावेची गरज. यावेळी प्लेसमेंट चांगलं होतं. क्षेत्ररक्षक दुर्वा कव्हरचा का लावला होता. जर जवळ लावला असं कदाचित वेगळं चित्र मिळालं असतं. पण इथं सामना जिंकला आहे. तर NCC उल्वे या संघानं त्यांचं हार्दिक अभिनंदन. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा पुढल्या सामन्यासाठी. आणि आदेशपोट शिवाजीनगर या संघाचा आभार. या स्पर्धेमध्ये आलात, उत्कृष्ट खेळ आपण केलात, त्याबद्दल सुद्धा तुमच्या खेळाचं कौतुक वेळेवेळी होईल. आणि या सामन्याचा सामनावीर कोण आमचे गुन्हे प्रणय म्हात्रे कळवतील. अष्टपैलू खेळाडू ज्यांनी 6 चेंडूमध्ये 12 धावा काढल्याने पहिले षटक फेकताना धावा दिल्या त्या फक्त 6 आणि पुन्हा त्या बॅक टू बॅक दुसऱ्या वेळेला ठरला जातोय. चंदन